सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव जाती जगन वटाडे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाचणगाव. मी आता 4थी मध्ये शिकते. जागतिक महिला दिनाच्या सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जगातल्या सर्व स्त्री शक्तीला मी नमन करते. जिव्हाळ्याने पाहिले तर बहिणीची माया, लहानग्या बाळाला आईची छाया देते. जिच्याशी जे पण कोणी लढते त्याला ती वाघिणीसारखी फाडते. वार नाही तलवार आहे, तिथं शमशेरीची धार आहे, तिथं शमशेरीची धार आहे. स्त्री म्हणजे अबला नाही, तिथं झगमगता अंगार आहे, झगमगता अंगार आहे. सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे माझे प्रिय गुरुजन आणि चांदण्याप्रमाणे चमचम करणारे माझ्या विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. खरं तर आज 8 मार्च सकाळपासून अगदी शुभेच्छांचा वर्षा होता. जणू असं वाटायला लागलंय माझा जन्म आजच झाला होता की काय, म्हणजे माझा वाढदिवस आज की काय, की सर्वजण म्हणताय महिला दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. मग कुठेतरी प्रश्न पडला, आजच का इतकं शुभेच्छांचा वर्षा होता, आजच का आमच्याबद्दल इतकं प्रेम व्यक्त केले जाते. हा 8 मार्च नेमका आहे तरी काय, हा 8 मार्चच का जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. का फक्त एकच दिवस महिलांच्या स्वातंत्र्यासाठी किंवा कर्तृत्वासाठी गुणगान करण्यासाठी असावं का? किती खंताची बाब आहे ना की वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एकच दिवस महिलांच्या स्वातंत्र्यासाठी किंवा कर्तृत्वासाठी गुणगान करण्यासाठी असतो. महिलांच्या दररोजच्या धाकधुकीच्या जीवनातून फक्त एकच दिवस मुक्ततेसाठी देत असतो. खरंच मुक्ततेसाठी देतो का? अगदी महिला दिन मला वाटतंय जसं बैलपोळ्याच्या सणासारखं झालंय की काय. जसं शेतकरी बैलपोळ्याच्या दिवशी बैलाला अंघोळ घालतो, त्याला स्वच्छ धुतो, त्याला खाऊ पिऊ घालतो, त्याच्यावरती झूल पांघरतो, त्याला अगदी वाजत गाजत साऱ्या गावातून मिरवतो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याचा कसलाही विचार न करता त्याला अगदी घाण्याला झोपतो आणि त्याच्याकडून राब घेतो. कधी लगेच बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तसंच कायचं स्त्रियांचं झालं. अगदी बैल पोळ्याच्या बैलासाठी फक्त एकच दिवस कौतुक करायचं आणि दुसऱ्याच दिवसापासून पुन्हा मात्र तिच्याकडून कामे करून घ्यायची. असंच प्रत्येक स्त्रीचं आयुष्य का? खरं तर कर्तृत्ववान स्त्रियांचं आयुष्य इतकं छोटं नाही हो. असं म्हटलं जातं की पुरुषांचा पगार विचारणे आणि स्त्रियांचं आयुष्य वय विचारणे. कारण प्रत्येक स्त्री ही स्वतःसाठी जगत नाही, ती जगते दुसऱ्यांसाठी, ती जगते समाजासाठी, ती जगते घरच्यांसाठी, ती जगते मुलासाठी, बाळासाठी, ती जगते आपल्या घरातल्या एक ना एक व्यक्तीसाठी. ती अगदी स्वतः सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत तिच्या हाताला घड असतं. अष्टभुजा म्हणून आम्ही देवीची पूजा करतो. पण अष्टभुजा आपल्या घरातच आहे, पण आपण त्या लक्ष्मीची पूजा मात्र करत नाही. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मातीची लक्ष्मीची मूर्ती घेऊन येतो आणि तिची पूजा करतो आणि दुसरीकडे त्याच लक्ष्मीला शिव्या घालतो, त्याच लक्ष्मीला उन्हं बोलतो आणि अवहेलना करतो. खरंच आम्ही या कोणत्या समाजात जगतो? खरं तर या 21व्या शतकामध्ये महिला सबल झाल्या का हा प्रश्न
इच्छिते.